शांत झोपेची गोष्ट. नदीकाठी शांत जाणे. आता हळूहळू शांतपणे झोपा. तुमच्या शरीराला पूर्ण सैल सोडा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या कपाळावरचा ताण हळूहळू विरघळत आहे. डोळे हलके होत आहेत. श्वास शांत होत आहे. आता तुमच्या आजूबाजूला एक मऊ, शांत, सुरक्षित रात्र आहे. चंद्रप्रकाश आणि दुरून येणारा पाण्याचा मंद आवाज मनाला हळूहळू शांत होऊ द्या आणि या गोष्टीत अलगद हरवून जा. एक शांत हिरव्यागार जंगलात एक स्वच्छ थंड नदी वाहत होती. त्या नदीचं पाणी हळूहळू पुढे सरकत होतं. चंद्रप्रकाश त्या पाण्यावर चमकत होता. वारा झाडांच्या पानातून अलगद वाहत होता. पानांची सळसळ एक सुंदर शांत संगीत तयार करत होती. त्या नदीकाठी एक छोटस कोकरू उभं होतं. ते शांतपणे पाणी पित होतं. सगळं वातावरण खूप निवांत होतं. तेवढ्यात जंगलाच्या वरच्या बाजूने एक लांडगा आला. तो शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. तो नदीच्या वरच्या बाजूला राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, तू माझं पाणी खराब केलंस. त्या शांत रात्री त्याचा आवाज थोडा मोठा वाटला. कोकरू थोडं थांबलं. त्याने शांतपणे वर पाहिलं आणि हळूवार म्हणाल, मी खाली उभा आहे. पाणी तुमच्याकडून माझ्याकडे येतं. मी तुमचं पाणी खराब करू शकत नाही. क्षणभर शांतता पसरली. पण लांडगा पुन्हा म्हणाला, तू गेल्या वर्षी माझ्याबद्दल वाईट बोललास. कोकरू थोडं घाबरलं, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, मी तर अजून लहान आहे. गेल्या वर्षी मी इथे नव्हतो. वारा हलके वाहत होता. नदी अजूनही शांत होती. त्या क्षणी लांडगा काही क्षण शांत झाला आणि मग त्याचा आवाज बदलला. तो हळूवार म्हणाला, कारण काहीही असो, मी आधीच ठरवलं आहे. त्या शब्दांमध्ये एक थंड शांतता होती. कोकरू काही क्षण तिथंच उभं राहिलं, पण त्या शांततेत त्याला एक गोष्ट जाणवली, की काही वेळा शब्द परिस्थिती बदलू शकत नाही. तो हळूहळू मागे सरकला आणि शांतपणे दूर निघून गेला. नदी अजूनही वाहत होती. वारा अजूनही वाहत होता आणि सगळं पुन्हा शांत झालं. आता तुम्ही त्या नदीकाठी आहात. थंड वारा तुमच्या चेहऱ्यावर अलगद फिरतोय. पाण्याचा आवाज तुमच्या मनाला शांत करत आहे. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. तुमचे विचार शांत होत आहे. शांत होत आहे. काहीही सिद्ध करायचं नाही. फक्त स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे आणि सगळं हळूहळू सोडून द्यायचं आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक रिलॅक्स होत आहात. तुमचं शरीर पूर्णपणे हलकं झालं आहे. आता एक गोड शांत झोप तुमच्याकडे येत आहे. ती मऊ आहे. ती सुखद आहे. आता हळूहळू त्या झोपेत अलगद विसावून जा.
शुभरात्री.